राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत भाजपचे इतर नेते देखील उपस्थित आहेत। तरी लाईव्ह दृश्य आपण चैत्यभूमीवरून पाहतोय। आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत। कालच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि आज ते या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आपल्याला उपस्थित असल्याचे दिसतात। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज राज्यभरातून अनेक भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। खरं तर कालपासूनच राज्यभरातून अनेक भीम अनुयायी मुंबईमध्ये येत आहेत आणि त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे आणि आता काही वेळामध्येच राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बाबासाहेबांना अभिवादन करतील। तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे चैत्यभूमीवर पोहोचलेले आहेत। ही लाईव्ह दृश्य आपण दादरच्या चैत्यभूमीवरून पाहतोय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत भाजपचे महायुतीचे इतर महत्त्वाचे नेते देखील उपस्थित आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तसंच आपण त्यांच्यासोबत दीपक केसरकर देखील बघू शकतोय। चैत्यभूमीवरून ही लाईव्ह दृश्य समोर येत आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचतील। मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आज सकाळपासूनच चैत्यभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी केलेली आहे, रांगा लावलेल्या आहेत। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीच मोठ्या संख्येने भीम अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात आणि यंदा देखील मोठ्या संख्येने अनेक भीम अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत। आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते आता बाबासाहेबांना अभिवादन करतील। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं निधन झालेलं होतं आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी महापरिनिर्वाण दिवस आहे आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत। आज दिवसभर अनेक भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतील। तसंच राज्यातील अनेक नेते देखील या ठिकाणी येणार आहेत। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये अजित पवार देखील या ठिकाणी पोहोचतील आणि बाबासाहेबांना अभिवादन करतील। महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपण आता तर या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्यासोबत। मनश्री, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, अजित पवार देखील उपस्थित आहेत। सध्या आपण दृश्यांमध्ये बघितलंय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सोबत चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहेत। यापूर्वी अजित पवार हे सुद्धा दाखल झालेले आहेत। त्याच्यामुळे सरकारचे हे तिन्ही चेहरे एकत्रितरित्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात। तर सरकार स्थापन झाल्यानंतर कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाण्याची पहिलीच वेळ आहे। त्याच्यामुळे आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिन आणि अर्थातच भीम अनुयायांसाठी तो अतिशय महत्वाचा दिवस। त्याच्यामुळे आजचा एक प्रशासकीय कार्यक्रम सुद्धा, एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित केला जातो। या ठिकाणी ते काही येऊन संबोधित करतायत का हे बघणं महत्वाचं आहे। मात्र आज सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्रितरित्या हे चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत। ते आपण दृश्यांमध्ये बघत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केलं जात आहे आणि काही वेळातच कदाचित देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री हे माध्यमांशी सुद्धा संवाद साधण्याची शक्यता आहे। मनश्री, या ठिकाणी कशा प्रकारे व्यवस्था करण्यात आली आहे? आज मुंबई महापालिकेने संपूर्ण व्यवस्था ही भीम अनुयायांसाठी केलेली आहे। दरवेळेप्रमाणे शिवाजी पार्क आणि आजूबाजूचा जो परिसर असेल, चैत्यभूमी असेल, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे जे भीम अनुयायी असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली जाते। यंदाच्या वर्षीचं महत्वाची गोष्ट म्हणजे पिंक टॉयलेट आणि हिरकणी कक्ष हे नव्याने मुंबई महापालिकेने उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यासोबतच VIP मुवमेंट लक्षात घेता या ठिकाणी पोलिसांचा
पोलिसांचा बंदोबस्त हा सुद्धा वाढवण्यात आलेला आहे, कारण राज्यपाल हे देखील अभिवादनासाठी येतात. त्याच्यासोबतच नव्या सरकारचे तिन्ही प्रतिनिधी हे अभिवादनासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे संपूर्ण चैत्यभूमीच्या आजूबाजूच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ही लावण्यात आलेली आहे. यासोबतच भीमा अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था असेल. विशेष म्हणजे या ठिकाणी पुस्तकांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात दरवेळी लागतात, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा यंदाच्या वेळी एक विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे पुस्तकं असतील, यासोबतच भीमा अनुयायांची राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, ही मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली आहे. मनश्री, राज्यभरामधून अनेक भीम अनुयायी मुंबईमध्ये येतात, त्यामुळे मध्य रेल्वेनं काही विशेष व्यवस्था केलेली आहे का? कारण आज खरं तर कामाचाही दिवस आहे. अनेक जे काही काम करणारे व्यक्ती असतात ते बाहेर पडत असतात, त्यामुळे गर्दी होऊ नये हे टाळण्यासाठी काही मध्य रेल्वेनं व्यवस्था केली आहे का? गर्दी होऊ नये म्हणून टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अतिरिक्त रेल्वेगाड्या या सोडलेल्या आहेत. विशेषतः दादर रेल्वे स्थानकावर जी गर्दी होते त्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी त्यांना दिशा दाखवण्यासाठी काही व्हॉलेंटिअर्स सुद्धा नेमले जातात. रेल्वे पोलिसांचा सुद्धा यामध्ये मोठा सहभाग असतो. त्याच्यामुळे दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमीचा परिसर, विशेषतः शिवाजी पार्क पर्यंत पोहोचण्यासाठीचा जो रस्ता आहे, टिळक ब्रिज आहे, हा संपूर्ण परिसर हा इतर वाहनांसाठी बंद केला जातो. बरेच वेळा वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होते, मात्र अर्थातच वाहतूक पोलिसांकडून ती वेळोवेळी सोडवली सुद्धा जाते. त्यामुळे विशेषतः भीम अनुयायांपैकीचे स्वयंसेवक पुढे येऊन काम करतात. त्यांच्याच मदतीने प्रशासन ही सगळी गर्दी नियंत्रित करण्याचं काम करत असतं. त्याच्यामुळे सध्याचं जे चित्र आपण बघितलं तर दादर रेल्वे स्थानकापासून ते चैत्यभूमी पर्यंत येण्याचा जो रस्ता आहे तो स्वतः भीम अनुयायांनी त्यांच्या स्वयंसेवकांनीच नियोजित केलेला आहे. पोलिसांनाही सुद्धा त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे भीम अनुयायांमधले स्वयंसेवक हाताशी घेऊन ही संपूर्ण व्यवस्था मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस प्रशासन आणि भीम अनुयायी हे पार पाडत असतात. मनश्री, आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय, हे तीनही नेते एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत, त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. नक्कीच सरकार कालच स्थापन झालेलं आहे. नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. सोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्र्यांची शपथ घेतलेली आहे. एकंदरीत गेल्या 5 वर्षातलं राजकारण, सत्ताकारण गेल्या काही दिवसात आपण बघितलेलं होतं की निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापन व्हायला बराचसा वेळ गेलेला होता. या दरम्यान सत्ताकारण हे सुद्धा बघितलेलं आहे. मात्र काल पहिली कॅबिनेट बैठक झाल्यानंतर माध्यमांना सरकारचे प्रतिनिधी जेव्हा सामोरे गेले तेव्हा अतिशय सकारात्मक पद्धतीने आपण इथून पुढचा कारभार जो आहे 5 वर्षांचा तो चालवणार असल्याचे संकेत ते देत होते. तशा पद्धतीची वक्तव्य सुद्धा केली गेली. त्याच्यामुळे आजचा दिवस असं मी म्हटलं की भीम अनुयायांसाठी आजचा दिवस सर्वात महत्वाचा दिवस, महापरिनिर्वाण दिन. त्याच्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करणं हा अर्थातच प्रशासकीय कामाचा भाग. मात्र तरी सुद्धा आज पहिलीच ही सार्वजनिक ठिकाणची भेट तिन्ही सरकारच्या प्रतिनिधींची आपल्याला बघायला मिळते आहे. त्याच्यामुळे साहजिक आहे की इथून पुढची 5 वर्ष आम्ही कसे एकत्र आहोत ही दाखवण्याची संधी आजच्या दिवसाच्या निमित्ताने मिळालेली आहे. आणि काल देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे की विरोधी पक्षांचा आवाज हा सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तो राहिला पाहिजे. त्याच्यामुळे एकंदरीतच आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालू भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून मांडली होती आणि ती भूमिका कदाचित आज आपल्याला दृश्यांच्या स्वरूपात बघायला मिळते आहे की सरकारचे तिन्ही चेहरे, तिन्ही प्रतिनिधी हे आज एकत्र चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मनश्री, खरंच आहे, कालच शपथविधी पार पडलेला आहे आणि आज तीनही नेते एकत्र आलेले आहेत. या ठिकाणी येऊन आता काही चैत्यभूमीवर जी काही सोय करण्यात आलेली आहे, व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचा एकत्रितरित्या आढावा घेतला जातोय का? काही वेळापूर्वीच आपण बघितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही चर्चा करत होते. त्यांच्याकडनं या ठिकाणच्या व्यवस्थेचा आढावा घेत होते. सत्ता स्थापनेच्या आधी म्हणजे कालच्या दिवसाच्या आधी जे पूर्व मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, त्यांनी सुद्धा स्वतः या संदर्भातल्या बैठका घेतल्या होत्या. कारण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अनुयायी हे चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं हे सर्वात मोठं काम असतं आणि ती सगळी जबाबदारी मुंबई महापालिकेने उचललेली असते. यासोबतच शिवाजी पार्कचा परिसर मोकळा करणं, शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये जागा करून देणं, त्या ठिकाणी कुठलीही गैरसोय होणार नाही या प्रकारची काळजी घेणं, याचा आढावा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला होता. त्या संदर्भातल्या बैठकाही घेतल्या होत्या आणि आता ते नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संदर्भातला आढावा घेतलेला आहे. प्रशासनाकडून या संदर्भातल्या गोष्टींची माहिती देखील घेतलेली आहे. काही सूचना सुद्धा केल्या जाऊ शकतात. जर काही गैरसोय होत असेल अनुयायांकरता
तर ती सुद्धा सोडवली जाऊ शकते. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता येणारे दिवस हे सुट्टीचे दिवस आहे. शनिवार रविवार हे लागू येतात, त्याच्यामुळे भीमअनुयायांची गर्दी ही अर्थातच 2 दिवस चैत्यभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात होणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा व्यवस्था करणं गरजेचं आहे, कारण आज गर्दीमुळे प्रत्येक भीमअनुयायाला चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करता येईल हे शक्य नसतं. बरेचदा अनेक भीमसैनिक मनोज, आपण ही लाईव्ह दृश्य देखील बघतोय. आता राज्यपाल CP राधाकृष्णन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत होतो मगाचपासून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील थांबलेले होते. बहुधा राज्यपाल येत असावेत आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी ते थांबलेले होते. आणि आता हे चारही नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आता राज्यपाल CP राधाकृष्णन हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि आता हे चारही नेते बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आतमध्ये जात आहेत. आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय. चैत्यभूमीवरून ही लाईव्ह दृश्य आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले होते आणि आताच काही वेळापूर्वीच राज्यपाल देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जात आहेत. आज राज्यभरामधून अनेक भीम अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झालेले आहेत. केवळ राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल नव्हे तर महायुतीचे अनेक नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आज दिवसभरामध्ये अनेक राजकीय नेते या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणार आहेत आणि राजकीय नेते या ठिकाणी येणार असल्यामुळे या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. कडक सुरक्षा देखील व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तसंच भीम अनुयायांसाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. तर ही लाईव्ह दृश्य आपण चैत्यभूमीवरून पाहतोय. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करतील. अनेक प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी येत आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करतायत. आज दिवसभरामध्ये अनेक जण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. थोड्याच वेळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच राज्यपाल देखील या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतील.